नगर परिषदेच्या दुटप्पी धोरणामुळे शहरवासियांना सोसावा लागत आहे मनस्ता। एका भुयारी मार्गात प्रकाशाचा झगमगाट तर दुसऱ्या बाजूला अंधार। धामणगाव रेल्वे शहराच्या मध्यभागातून हावडा मुंबई रेल्वे लाईन गेल्याने शहर दोन भागात विभागले गेले आहे। दत्तापूर भागात सर्व शासकीय कार्यालय आणि पोलीस स्टेशन आहे, तर धामणगाव रेल्वे भागात सर्व शैक्षणिक संस्था आणि शासकीय रुग्णालय आहेत। त्यामुळे शहरातील दोन्ही बाजूच्या जनतेला कामानिमित्त शहराच्या दोन्ही बाजूला यावे जावे लागते। रेल्वे गेट तासनतास बंद असल्याने रुग्णवाहिकेला देखील रेल्वे गेटमुळे थांबावे लागत होते। शहरवासियांना होणारी अडचण पाहता दोन्ही बाजूला ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग व्हावा अशी शहरवासियांची मागणी आहे। त्यामुळे शहरात भुयारी मार्ग बनविण्यात आला, पण एकाच भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने काही दिवसांपूर्वीच दुसरा भुयारी मार्ग बनविण्यात आला। या बोगद्यामुळे ज्या बोगद्यात लाईट नाही आहे त्या बोगद्यामुळे ज्या लोकांना समस्या निर्माण होते असे आपल्यासोबत निलेश शेंडे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना या बोगद्यात लाईट नसल्यामुळे काय त्रास होतो आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत। समोरून येणारे जे वाहन आहे ते आपल्याला या लाईट नसल्यामुळे दिसत नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी की लाईट नसल्यामुळे अंधार राहते आणि डायरेक्टली लाईट समोरच्या माणसाच्या आपल्या डोळ्यावर येते, त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही आणि त्याला पण दिसत नाही, त्याच्यामुळे दुर्घटना पण होऊ शकते। अशी दुर्घटना झाली नाही पाहिजे, त्याच्यामुळे लाईटची गरज आहे असं मला वाटते बा शक्यतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी लाईट जर दिसले असले किंवा पैदल चालणारा माणूस जरी असला किंवा आणि गाडी चालवणारे व्यक्ती असले तरी त्याला स्पष्ट दिसू शकते, कारण लाईट जर असले तर त्याचे तर म्हणजे पैदल जाणाऱ्या माणसाला तर दिसतेच, पण गाडीवाल्या माणसाला पण सुद्धा दिसून पडते रस्ता म्हणजे नेमका काय या रस्त्यामध्ये आहे, काही इचुकाटा तर नाही आहे किंवा काही कुठला अदरवाईज काही तर नाही आहे, हे पण आपल्याला आढळते असं माझं मत आहे। नवीन भुयारी मार्गात प्रकाशाची उत्तम व्यवस्था आहे, तर जुने भुयारी मार्ग अंधारात आहे। या भुयारी मार्गाने शाळकरी विद्यार्थिनी पासून महिला वर्ग येणे जाणे करतात। या भुयारी मार्गात प्रकाश नसल्यामुळे येथे नगर परिषदेने लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे। धामणगाव येथील नागरिक सागर मदनकर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की एका बोगद्यात लाईट नसल्यामुळे त्यांना काय त्रास होतो आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत। हा रेल्वेचा बोगदा आहे, त्यामध्ये लाईट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात, कारण की तिकडनं जर सरळ इकडे आलं इथे अंधार असतो आणि अंधार असल्यामुळे अपघाताचे चान्सेस भरपूर आहे, त्याच्यामुळे लाईटची खूप गरज आहे इथे, गरजेचं आहे। आणि सुरक्षा दृष्टीने संध्याकाळी जर आपण येतो म्हटलं 12 नंतर येतो म्हटलं किंवा 11 वाजता येतो म्हटलं, कॅमेरा जर असेल तर सुरक्षित आणखी वाढेल, कॅमेरा खूप गरजेचे आहे। अंधारात असलेल्या भुयारी मार्गात लाईटची व्यवस्था व्हावी म्हणून शहरवासियांचे काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दत्तापूर येथील नागरिक संकेत पाचनगणे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या बोगद्यात जो अंधार आहे त्यावर त्यांचं काय मत आहे। तर काय म्हणता बोलतो सगळ्यांना जय महाराष्ट्र। आता आपण ह्या रेल्वे अंडरग्राउंडच्या जवळ आहे, तर हा मुख्य रस्ता आहे आणि तिकडल्या साईडला आपले मेन बाजार चौक आहे, रेल्वे रुग्णालय आपले काय म्हणतेला शासकीय रुग्णालय आहे। इथं सगळ्या लोकांना इथे खूप समस्या आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथे इथे लाईटची व्यवस्था नाही आहे, काही दुसरं काही व्यवस्था नाही आहे। इथं शाळेचे मुलं वगैरे जातात, पेशंट घेऊन जातात, तरी पण इथं काही व्यवस्था नाही आहे। आपल्या धामणगावचे लोकप्रतिनिधी मान्य श्री आमदार प्रतापदादा अडसरे यांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि नगर परिषदेचे अध्यक्ष मान्य श्री अक्का साहेब यांनी बी लक्ष द्यावे याच्याकडे, एवढी एक विनंती आहे। तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वी उद्घाटन झालं आहे पुलाचं, तर इथे एक सीसीटीव्ही कॅमेरा होता, हा सीसीटीव्ही कॅमेरा आता काही कारणामुळे काढलेला आहे, तर शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे, कारण की आवश्यकता खूप चांगली म्हणजे खूप आवश्यकता आहे सीसीटीव्हीची, याच्याकडे बी शासनाने दखल घ्यावी। याविषयी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो असता त्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या।